टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेल्या 3 दिवसात नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अशा प्रकारचं वातावरण बनलं। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झाल्याचं चित्र वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। काही ठिकाणी वीज पडून मृत्यू झाल्याचं सुद्धा चित्र समोर आलेलं आहे आणि तापमानात मोठ्या प्रमाणात घट जी आहे ती झालेली होती। ती मात्र आज चौथ्या दिवशी जर आपण बघितलं तर सूर्यप्रकाश जो आहे तो चांगला पडलेला आहे आणि आकाश जे आहे ते निरभ्र झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता हे जे ढगाळ आणि पावसाळी वातावरण होतं ते हटून आता जे आहे ते पुन्हा एकदा ऊन पडायला सुरुवात होईल, म्हणजेच कडाक्याचं ऊन तापायला सुरुवात होईल अशा प्रकारचं चित्र एक पाहायला मिळते। मात्र गेल्या 3-4 दिवसापासून गरमीपासून नागपूरकरांना आणि विदर्भवासियांना काहीसा दिलासा मिळाला होता। आता पुन्हा एकदा उन्हाचे चटके जाणवणार का याकडे आता सगळ्या विदर्भवासियांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।